सदस्य गणपती सुखानंद गावडे, चित्रा फडते या सर्वांनी दीपक बांदेकर संचालक माहिती आणि प्रसिद्धी यांनी अध्यक्ष रितेश नाईक, झडपी आदिती गावडे, स्थानिक पंजरामचंद्र नाईक, या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते आदरणीय श्री कृष्णाजी कुलकर्णी सर, आहे संचालक माहिती आणि प्रसिद्धी खाते श्री दीपक बांदेकर सरांना की त्यांनी सर्वांचं स्वागत करावं. गोपाळ गणपती नमस्कार करून तसंच छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आजच्या या छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळ्यास मी आपल्या सगळ्यांचे माहिती आणि प्रसिद्धी खात्यातर्फे स्वागत करत आहेत. आमच्यामध्ये आज उपस्थित आहेत प्रमुख पाहुणे म्हणून गोवा राज्याचे वीज मंत्री माननीय श्री सुदीन ढवळीकर, जिल्हा पंचायत सदस्य श्री गणपत नाईक, फोंडाचे चेअरपर्सन श्री वीरेंद्र ढवळीकर, बांदोड्याचे सरपंच श्री सुखानंद गावडे, उपसरपंच श्रीमती चित्रा फडते, आजचे प्रमुख वक्ते श्री कृष्णाजी कुलकर्णी, बांदोड्याचे इतर पंच सदस्य, मान्यवरामध्ये उपस्थित इतर मान्यवर, विद्यार्थी वर्ग, पत्रकार मित्र आणि इथे उपस्थित सर्व शिवप्रेमी बंधू भगिनींनो, मी पुन्हा एकदा आपण सर्वांचे या सोहळ्यास स्वागत करतो. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही माहिती आणि प्रसिद्धी खाते गोवा सरकार यांच्यातर्फे शिवजयंती सोहळा साजरा केला जातो. त्याचप्रमाणे या कार्यक्रमास महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण, मंत्री महोदयाच्या हस्ते हार अर्पण करून या कार्यक्रमास सुरुवात झालेली आहे. यंदाच्या वर्षी किल्ल्याचं नूतनीकरणाचं काम चालू असल्यामुळे सर्व लोकांना वरती जाऊन पुष्पांजली वगैरे देता आली नाही, थोडीशी अडचण आहे. पण त्यात आनंदही असा आहे की कित्येक वर्षाची जी लोकांची मागणी आहे की हे नूतनीकरण व्हावं,
ते एकदा सुरू झालेलं आहे आणि मी आशा करतो की पुढच्या वर्षी जेव्हा आपण शिवजयंतीला पुन्हा एकत्र होऊ त्यावेळी इथे एक दिमागदार असा नूतनीकरण केलेला किल्ला आपल्याला सर्वांना पाहायला मिळेल. या कार्यक्रमानंतर इथे मान्यवरांची भाषणं होतील. प्रमुख वक्त्यांचं पण महाराजांच्या चरित्र्यावर आपल्याला व्याख्यान ऐकायला मिळेल. त्याच्यानंतर शालेय विद्यार्थ्यांसाठी आणि उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी छत्रपतींच्या जीवनावर आधारित नाट्यप्रवेश स्पर्धा आपल्याला बघायला मिळेल. तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी छत्रपतींच्या जीवनावर आधारित अशी प्रश्नमंजुषा स्पर्धाही होईल. आणि माहिती आणि प्रसिद्धी खात्यातर्फे कालपासून ते 24 फेब्रुवारीपर्यंत गोव्याच्या प्रत्येक तालुक्यात महाराजांच्या जीवनावर आधारित अशी विविध तऱ्हेची नाटकं पाहायला मिळेल. ज्यांना आमच्या गोव्यात कला अकादमीतर्फे ज्या स्पर्धा घेतल्या जातात त्या स्पर्धेत त्यांना विविध बक्षिसं मिळाली आहेत. त्यातलं एक नाटक आज संध्याकाळी इथं रायगडाला जेव्हा जाग येते हा प्रयोग सादर होणार आहे. तेव्हा या मंचावरून मी सगळ्यांना विनंती करेन, इथे जमलेल्या लोकांना आणि गोवाभर असलेल्या लोकांनासुद्धा जी प्रत्येक तालुक्यात 24 फेब्रुवारीपर्यंत नाटकं होतील त्यांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद द्यावा आणि त्या नाटक बघण्याचा आनंद घ्यावा. मी पुन्हा एकदा माननीय व्यासपीठ आणि आपले सगळ्यांचे स्वागत करतो आणि रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद सर. शब्दांच्या माध्यमातून आपणा सर्वांचं आणि मान्यवरांचं स्वागत झालेलं आहे. आता फळांची टोकरी देऊन व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं आम्ही स्वागत करीत आहे. विनंती आहे रसिका, उत्कर्षा, दर्शना, आर्लिन, दीपाली आणि दीपिका यांना की त्यांनी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं फळांची टोकरी देऊन स्वागत करावं. विनंती आहे शिवजयंती उत्सव समिती सदस्य श्री नरेंद्र तारी यांना की त्यांनी आज संपूर्ण दिवसभराच्या कार्यक्रमाविषयी आपणाला माहिती द्यावी आणि त्याचप्रमाणे आजचे प्रमुख वक्ते कुलकर्णी सर यांचाही परिचय आपणास करून द्यावा. श्री गोपाळ गणपतीला विनम्र वंदन करतो. छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन करतो. तसेच आज ह्या शिवजयंती समारोहाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आदरणीय वीज मंत्री श्रीमान सुदीन ढवळीकरजी तसेच इतर सर्व मान्यवर, नावं घेत नाही मी, माफ करा, आणि समोर बसलेले रसिक प्रेक्षक, शिवप्रेमी, पत्रकार मित्र आणि विद्यार्थी, पालक, शिक्षक सर्वांना सस्नेह प्रेमाचा जय शिवराय.
मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे गोवा राज्य सरकारतर्फे माहिती आणि प्रसिद्धी खात्याच्या माध्यमातून दरवर्षी शिवजयंतीला मोठा कार्यक्रम आयोजित केला जातो आणि हा कार्यक्रम करताना सबंध गोव्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर आधारित अनेक नाट्यप्रयोग सादर केले जातात. यंदाही माहिती आणि प्रसिद्धी खात्यातर्फे राज्यभरात तब्बल 12 नाट्यप्रयोग आयोजित केले आहेत आणि ह्या नाट्यप्रयोगांची सुरुवात कालपासून झालेली आहे. त्यात काल ललितप्रभा मंडळ वास्कोतर्फे रवींद्र भवन वास्को येथे हिरा हरपला हा नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. त्यानंतर मदनंत सावयवीरेतर्फे 2 माड केरी येथे छावा हा नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. आज शिवजयंतीच्या समारोहानिमित्त ललितप्रभा नाट्य मंडळ वळवईतर्फे रवींद्र भवन साखळी येथे हिरा हरपला हा नाट्यप्रयोग, तसेच ओम कलासृष्टी बांदोडातर्फे फर्मागुडीतील ह्याच रंगमंचावर रायगडाला जेव्हा जाग येते हा नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे. त्यानंतर रवींद्र भवन कुडचडे येथे गजांत लक्ष्मी क्लब वळवईतर्फे आकाश मिठी हा नाट्यप्रयोग. त्यानंतर साई पूर्वा आर्ट्स करमळीतर्फे जय शिवराय हा काले सांगे येथे नाट्यप्रयोग सादर करण्यात येईल. त्यानंतर 20 रोजी म्हणजे उद्या विशाळगडाच्या वाटेवर हा नाट्यप्रयोग श्रींची इच्छा थिएटरतर्फे कोरगाव पेडणे येथे सादर करण्यात येईल. सह्याद्रीला जेव्हा जाग येते हा नाट्यप्रयोग रामाय सती क्लब कुंभारजुवेतर्फे विठ्ठल मंदिर माशेल येथे सादर केला जाणार आहे. साई पूर्वा आर्ट्स तर्फे जय शिवराय हा नाट्यप्रयोग धारगळ पेडणे येथे सादर करण्यात येईल. त्यानंतर ओम कलासृष्टी बांदोडातर्फे कुंडई सार्वजनिक गणेशोत्सव मंडपात रायगडाला जेव्हा जाग येते हा नाट्यप्रयोग सादर करण्यात येईल. त्यानंतर 24 रोजी 2 नाट्यप्रयोग आहेत. एक म्हणजे विशाळगडाच्या वाटेवर हा श्रींची इच्छा थिएटरतर्फे साकोर्डा येथे हा नाट्यप्रयोग सादर करण्यात येईल. तर आकाश मिठी हा नाट्यप्रयोग गजांत लक्ष्मी क्लब वळवईतर्फे रवींद्र भवन मडगाव येथे सादर करण्यात येईल. मित्र हो, तब्बल 12 नाट्यप्रयोग यंदा ह्या शिवजयंती समारोहानिमित्त राज्य सरकारच्या माहिती आणि प्रसिद्धी खात्यातर्फे सादर केले जाणार आहेत. तुम्ही सर्व रसिक प्रेक्षकांनी या नाट्यप्रयोगाचा आस्वाद घ्यावा ही तुम्हाला नम्र विनंती. मित्रांनो, आज या शिवजयंती समारोहाला प्रमुख व्याख्याते म्हणून प्राध्यापक कृष्णाजी कुलकर्णी यांना निमंत्रित केले आहे. मी त्यांचा थोडक्यात परिचय करून देतो. प्राध्यापक कृष्णाजी कुलकर्णी यांना प्राध्यापक म्हणून प्रदीर्घ अनुभव आहे. गेली 30 वर्षे फोंड्यातील PS कॉलेजमध्ये ते विद्यादान करीत होते. आता सध्या ते निवृत्त झाले आहेत. त्यांना मराठी साहित्यात छत्रपती शिवरायांचा इतिहास या विषयावर हा विषय त्यांचा आवडीचा आहे. गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक तसे इतर अनेक ठिकाणी त्यांची विविध प्रवचने आणि व्याख्याने झाले आहेत. त्यात मुख्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर झालेले आहेत. त्यांना विविध पुरस्कार प्राप्त झाले असून गौरवही त्यांचा विविध ठिकाणी करण्यात आला आहे. असे हे अभ्यासू, नम्र असे व्यक्तिमत्व आज व्याख्याते म्हणून ह्या रंगमंचावर उपस्थित आहेत. मी आयोजन समितीतर्फे त्यांचं स्वागत करतो. तसेच तुम्हा सर्व रसिकांना विनंती करतो की त्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करावं. धन्यवाद. धन्यवाद सर. शिवकालीन जलनीती हे मूळ लेखक डॉक्टर लहू गायकवाड यांचं मराठीत लिहिलेलं पुस्तक, ज्याच्या 5 आवृत्त्या निघालेल्या आहेत. या पुस्तकाचं कोकणी रूपांतर, अनुवाद श्री श्याम अनंत गावकर, सहाय्यक माहिती अधिकारी यांनी केलेलं आहे. या पुस्तकाचं अनावरण या मंचावर मंत्री महोदय आणि मान्यवरांच्या हस्ते होत आहे. मी विनंती करतो श्री श्याम गावकर यांना की त्यांनीही व्यासपीठावर यावं.
पाणी हा मानवी जीवनाचा विभाज्य भाग असून छत्रपती शिवाजी महाराज यांनी किल्ले उभारताना पाण्याचं योग्य व्यवस्थापन केलेलं होतं. त्या संबंधीचा उल्लेख या पुस्तकात आहे. पाण्याचं व्यवस्थापन किती महत्त्वाचं आहे हे नमूद करण्यात आलेलं आहे आणि आजच्या काळात तर ते अत्यंत महत्त्वाचं आहे. शिवकालीन जलनिधी पुस्तकाच्या मराठीतून आतापर्यंत 5 आवृत्त्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. हे पुस्तक गोवा कोकणी अकादमीच्या भाषांतर प्रकाशन आर्थिक सहाय्य योजनेअंतर्गत प्रकाशित करण्यात आलेलं आहे. श्री सर्वेश फडके शिरोडा फोंडा यांचं मुखपृष्ठ आहे. टाळ्यांच्या गजरात आपण या पुस्तकाचं स्वागत करावं. जोरदार जयघोष करूया. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय. हा जयघोष म्हणजे आमच्या अभिमानाचा मानबिंदू आहे. 350 वर्ष होऊन गेली, अजूनही छत्रपती शिवाजी महाराज की जय हा जयघोष ऐकला की चित्तवृत्ती थरारून जातात, सारं शरीर उल्लसित होतं. असं काय आहे शिवचरित्रात की ज्यामुळे आमचं तन आणि मन आनंद लहरीत डोलून जावं. शिवाजी राजा एवढे थोर दुसरे राजे होऊन गेले असतील, त्यांच्या एवढे धैर्यशील राजे दुसरे होऊन गेले असतील, परंतु न्यायनिष्ठा, देशनिष्ठा आणि धर्मनिष्ठा याचा सुरेख संगम दुसऱ्या कुठल्याही राजात झालेला दिसणार नाही. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज की जय हा जयघोष ऐकला की पवित्र मंदिरातील असंख्य घंटा निनादाव्यात असा भास होतो. अशा या महान चरित्रातील काही सोनेरी कण आता आपणासमोर शिंपडले जातील. अमृताचे कण आहे ते. साक्षात्कार रूपी तेजो भास्कराचा शोध घेण्याचा हा इवलासा प्रयत्न आहे. कुंद कुठे, पयवृंद कुठे, शिववदना पुढती चंद्र कुठे, तुझ्या प्रतापा पुढे तो सूर्य कुठे, तो अग्नी कुठे. राम कुठे, द्विजराम कुठे, समरी सीवा बलराम कुठे, कुठे ससाना सिंह कुठे, साहसगामी विश्वासम विश्वा माझी झेप कुठे. असं सार्थ वर्णन ज्या राजाबद्दल केलेलं आहे त्या राजाबद्दल आपणा सर्वांना उद्बोधन करण्यासाठी मी विनंती करतो आजचे प्रमुख वक्ते आदरणीय श्री कृष्णाजी कुलकर्णी सर यांना की त्यांनी आपले विचार या ठिकाणी मांडावे. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ, आजच्या या शिवजयंतीच्या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असलेले मंत्री महोदय श्री सुधीनजी ढवळीकर, विविध स्तरावरचे पदाधिकारी, माहिती खात्याचे संचालक आणि पंचायत जिल्हा परिषद यातले सर्व नवनिर्वाचित सदस्य यांच्या उपस्थितीत आपण हा समारंभ करतो. आताच आमच्या सूत्रसंचालकांनी सांगितलं की यावर्षी आपल्या समोरच्या शिवस्मारकाच्या नूतनीकरणाचं काम सुरू आहे. त्यामुळे सर्वांना अभिवादन करण्यासाठी तिथं जाता आलेलं नाही आहे. तरीसुद्धा प्रातिनिधिक अभिवादन आपल्या मंत्री महोदयांनी आपल्या सर्वांच्या तर्फे तिथं केलेलं आहे आणि आता या इथल्या व्यासपीठ या कार्यक्रमाला इथं सुरुवात होते. मित्रो, गेली 30-35 वर्ष मी या कार्यक्रमामध्ये नेहमी हजर राहत आलो. याचं मुख्य कारण असं की समोरच्याच महाविद्यालयामध्ये मी शिक्षक म्हणून काम केलं आणि प्रत्येक कार्यक्रमाला आमच्या विद्यार्थ्यांसह इथे हजर राहणं हा आमचा एक नैमित्तिक असा एक कार्यक्रम झालेलाच होता. त्यामुळं गेली 30-35 वर्ष हा कार्यक्रम मी पाहत आलो आणि त्यातून आपल्यासारखे शालेय विद्यार्थी, फोंडा परिसरातले ज्येष्ठ नागरिक यांच्या समवेत शासनाचे सर्व पदाधिकारी इथे उपस्थित राहत आलेले आहेत आणि शिवरायांना
वंदन करत आलेले आहेत. मित्रहो, शिवरायांचं नाव घेतल्यानंतर आपल्याला फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि फक्त महाराष्ट्र एवढ्या मर्यादितच परिसराचं चित्र डोळ्यासमोर येतं असं नाही, तर संपूर्ण भारतवर्षाचं चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं. 2500 वर्षाच्या पारतंत्र्यानंतर जर कोणीतरी स्वातंत्र्याचा सूर्य इथं उगवला असं जर म्हटलं असेल तर शिवरायांच्या स्वरूपात हे फार महत्त्वाचं आहे. कारण शिवपूर्व काल जर तुम्ही थोडासा चाळून पाहिला, इतिहासात डोकावून पाहिलं, तर शिवपूर्व काल हा जवळजवळ आपल्या आजच्या वर्तमान काळासारखाच थोडासा साम्य दाखवणारा काल तुम्हाला वाटेल. आपल्या देशाचे शेजारी अस्वस्थ आहेत. देशामध्ये अनेक प्रकारचे घातपाताचे कामं सुरू आहेत आणि यामध्ये आपण प्रत्येक वेळी आपल्या अस्मितेला जागृत करण्यासाठी विविध उपक्रम करतो आहोत. अशाच काळामध्ये वास्तविक पाहता शिवपूर्व काल हा साधारण असाच होता. सर्व बाजूनी शत्रूंचं आक्रमण होतं आणि छोटंसं राज्य होतं. तुम्ही नकाशात जर पाहिला तर महाराष्ट्राची किनारपट्टी आणि पुणे वगैरे जर प्रांत घेतला तर अगदी एक चिंचोळी किनारपट्टी आणखीन थोडासा देशावरचा भाग एवढं शिवाजी राजांचं हे साम्राज्य. आणि त्यातून एका लोकोत्तर राजाच्या मनामध्ये असा हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचा विचार निर्माण व्हावा, हा आपल्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा सुवर्णयोग आणि दैवयोग आहे असं मी म्हणेन. तीर्थक्षेत्रे मोडली, ब्राह्मणस्थाने भ्रष्ट केली, सकळ पृथ्वी आंदोळली, धर्म गेला. अशा अवस्थेमध्ये साधारणपणे 1275 सालापासून आपल्याकडे जी यवनी सत्ता आली आणि देवगिरीचा दौलताबाद ज्यावेळी झाला त्यावेळी संपूर्ण भारतीय संस्कृती जवळजवळ नष्ट होण्याच्या मार्गावर आलेली होती. साधारण एकनाथांच्या काळात तर मराठी भाषा अगदी मरणपंथाला लागलेली होती. आपल्या बोलण्यामध्ये हिंदी, उर्दू, पारसी अशा शब्दांची फार गर्दी झालेली होती आणि मराठी शब्द फार कमी येत होते. अशा काळामध्ये संत एकनाथांनी 1530 साली संत एकनाथांनी भागवत लिहून 11 स्कंदासारखी मोठी निर्मिती करून मराठीमध्ये अजूनही सामर्थ्य आहे हे दाखवून दिलं. आणखीन त्याची परंपरा पुढे चालू ठेवली. या संतांचं कार्य फार महत्त्वाचं आहे आणि हीच परंपरा पुढे घेऊन 17व्या शतकामध्ये 1630च्या सुमारास शिवरायांचा जन्म झालेला आहे आणि हा सर्व संतांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्या मनावर आहे. माँसाहेब जिजाबाईंनी त्यांना संपूर्ण संतांचा तर प्रभाव सांगितलेलाच आहे. त्यापुढे रामायण महाभारतातल्या कथांनी त्यांचं व्यक्तिमत्व घडवलेलं आहे. हे आपण नेहमी अनेक ठिकाणी वाचत असतो आणि त्यामुळे शिवाजी राजा जरी झाला तरी तो उपभोग शून्य राजा आहे आणि म्हणून त्याला रणजित देसाईंनी आपल्या कादंबरीमध्ये श्रीमान योगी असं म्हटलेलं आहे. आणि हा श्रीमान योगी मुख्य शब्द आपल्या संत रामदासांच्याच लेखनामध्ये दिसतो. हा श्रीमंत योगी आहे. योगी कसा असतो तर योगी सर्व गोष्टींचा त्याग करणारा असतो, पण तो श्रीमंत आहे. सर्व सुख त्याच्या पायाशी आहेत, पण कुठल्याही सुखाचा उपभोग घेण्यामध्ये तो रममाण झालेला नाही आहे. त्याचा त्याग करण्यामध्ये त्याला जास्त मोठेपणा वाटतो. असा हा श्रीमंत योगी आहे. शिवरायांच्या काळामध्ये तुम्हाला मोठमोठे रंगमहाल, मोठमोठे नाचगाण्याचे कार्यक्रम झालेले आहेत, मोठमोठे जश्न झालेले, असे कुठेही प्रसंग फारसे आढळत नाहीत. ज्या वेळी आपल्या स्वराज्याला काही धन प्राप्त झालं ते धन जास्तीत जास्त स्वराज्याच्या संरक्षणासाठी त्यांनी वापरलेलं आहे. सुमारे 350 किल्ले त्यांनी बांधले, दुरुस्त केले, पुन्हा उभे केले आणि ज्या किल्ल्यांची डागडुगी केली अशा 300-350 किल्ले त्यांनी स्वराज्याच्या संपूर्ण सत्ता केंद्रांच्या टोकावर त्यांनी उभे केले. हे सगळे संरक्षणासाठी केलेलं हे कार्य आहे. मित्रहो, कलकत्त्याला ज्यावेळी इंग्रज उतरला आणि त्यांनी ज्यावेळी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली त्यावेळी कलकत्ता कुठे आणि त्यावेळेचा रायगड कुठे, 6 महिने जायला लागणं, कारण पायीच प्रवास असायचा. इतक्या दूर अंतरावर आपल्या देशात एखादा परकीय सत्तेचे पाय लागलेले आहेत याचं दुःख रायगडावरच्या शिवाजीराजांना झालेलं आहे आणि त्यांना वाटतं की या भूमीवर कुठल्याही परकीयांचे पांढरे पाय लागता कामा नयेत. आणि त्याप्रमाणे हा जो राष्ट्रवादाचा विचार आहे ना, तो छत्रपती शिवरायांच्या मनामध्ये सर्वात सुरुवातीला आला. आपल्याला सर्वांना माहितीच आहे की छत्रपतींचे पिताश्री आदिलशहाच्या दरबारात मोठे सरदार होते, पराक्रमी होते. स्वराज्य स्थापनेचं त्यांचंही स्वप्न होतं, पण तसा योग जुळून आलेला नव्हता. तो योग शिवरायांच्या पिढीमध्ये जुळून आला आणि त्यांनी सुद्धा शिवरायांना चांगलं पाठबळ दिलेलं आहे हे आपण पाहतो. आपल्या संपूर्ण भारतवर्षाचा इतिहास चालला
तर शिलाहार, विजयनगर, कदंब, यादव, चौल ह्या सगळ्या वेगवेगळ्या घराण्यांचे जे प्रयत्न आहेत, त्या प्रयत्नांची आणखी एक कडी म्हणजे शिवशाही हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. आणि शिवाजीराजांचं वेगळेपण ते काय आहे? पहिल्यांदा दिल्लीला आव्हान देण्याचं काम त्यांनी केलं. दिल्लीला ते आव्हान देऊ शकले. आणखीन त्या सत्तेला त्यांनी सांगून टाकलं की आमची सुद्धा एक प्रादेशिक अस्मिता आहे आणि हीच अस्मिता आपल्या राष्ट्राला तारणार आहे हे त्यांनी सांगितलं. भोग लालसा सगळ्या बाजूला ठेवल्या आणि लोकशाहीचं तत्व त्यांनी अंगीकारलेलं आहे. शिवरायांचा कारभार जर तुम्ही पाहिला तर एका माणसानं घेतलेले निर्णय कदाचित थोडे चुकीचे असू शकतील, म्हणून शिवरायांनी सावधगिरी म्हणून निर्णय घेण्यासाठी अष्टप्रधान मंडळींची निर्मिती केली. अष्टप्रधान त्यांनी उभे केले आणि या अष्टप्रधान मंडळींच्या सल्ल्यानुसार शिवरायांचा कारभार चालत होता. आपल्या मनात येईल तसा नाही आहे. त्यामुळे शिवरायांचं वेगळेपण असं आहे, ते जरी राजे असले तरी ते लोकांचे आणि रयतांचे राजे होते. शिवशाहीतली जी रयत होती ना, ती रयत सुद्धा अशीच होती. 6 महिने शेतीची कामं करायची आणि ज्यावेळी आपल्या राज्यावर परतंत्र येतं त्यावेळी हातात तलवार घेऊन मावळे म्हणून शिवाजी महाराजांच्या सैन्यात सामील व्हायचं, अशी ती रयत होती. अगदी हातातोंडाशी आलेलं पीक अनेक वेळा मोंगलांनी, आदिलशहानी त्यांच्या सैन्याने कापून नेलेलं आहे. पण आपल्याला शिवशाहीच्या इतिहासात कुठेही असं दिसत नाही की त्या शेतकऱ्यांनी पुन्हा सरकारकडे नुकसान भरपाई मागितली आणि शिवाजी राजांच्याकडे नुकसान भरपाई मागितली, असं कुठेही दिसत नाही. हे त्यांच्या राजकर्त्यांचं ते वैशिष्ट्य होतं. आज आपल्याकडे पाहतो तशी स्थिती आहे असं मी मगाशी म्हणालो. याचं कारण असं आहे की आपल्या संपूर्ण राष्ट्राच्या भोवती अस्वस्थ शेजारी आहेत. बहुतेक सगळ्यांची राष्ट्र उद्ध्वस्त होत आलेली आहेत आणि आता आपलं हे बळकट राहिलेलं राष्ट्र उद्ध्वस्त करण्याचं कारस्थान आंतरराष्ट्रीय स्तरावर चालू आहे. मला तर असं वाटतं की आजच्या या काळामध्ये छत्रपती शिवरायांच्या सारखी अशीच एक समर्थ व्यक्ती आपल्या देशाला तारण्यासाठी येणं आवश्यक आहे. त्यांचाच आदर्श घेणं हे फार आवश्यक आहे असं मला वाटतं. शिवरायांचं राज्य काय अगदी फार प्रत्येक गोष्ट त्यांना फार सोपी गेली अशातला भाग नाही आहे. एकंदरीत महाराष्ट्राचा भूभाग पाहिला तर दऱ्याखोऱ्यांनी आणि पर्वतांनी व्यापलेला आहे. वास्तविक पाहता त्या भूभागाविषयी आणि याच्याविषयी तक्रार करत बसण्यापेक्षा त्या दऱ्याखोऱ्यांचाच वापर त्यांनी युद्धनीतीसाठी कसा केला हे आपण त्यांच्या इतिहासात वाचतो. आणि त्या दऱ्याखोऱ्यांमध्येच त्यांनी पर्वत शिखरावर कसे किल्ले बांधलेले आहेत हेही आपण त्यांच्या इतिहासात वाचतो. आणि म्हणून मी तर असं म्हणेन की साधारणपणे शिवरायांना स्वकीयांचाही पुष्कळ विरोध सहन करावा लागलेला आहे, परंतु त्यावर त्यांनी तक्रार करत न बसता त्यातून सातत्यानं मार्ग काढण्याचा जो एक आदर्श आपल्यासमोर घालून दिलाय तो आजही देशाला अत्यंत उपयुक्त आहे असं मला वाटतं. त्यांच्या जीवनामध्ये अत्यंत कसोटीचे असे क्षण येऊन गेले. अगदी 1646 साली पहा, 46 आणि 56 साली जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांनी बंड केलं आणि जावळीचे चंद्रराव मोरे म्हणायचे आम्ही आदिलशहाचे सरदार आहोत. वास्तविक जावळीचे चंद्रराव मोरे हे मराठा, पण ते आदिलशाहीची निष्ठा सांगत होते. महाराजांनी त्यांना सांगितलं की तुम्ही स्वराज्याच्या कामात सामील व्हा, पण चंद्ररावांनी ते मानलं नाही. शेवटी महाराजांनी त्यांचं पारिपत्य केलं आणि 10 वर्षाच्या तिथं त्यांच्या मुलाला तिथं गादीवर बसवून त्यांच्या पत्नीला त्यांनी संदेश दिला की स्वराज्याच्या कामासाठी सहकार्य करा, ते फार मोलाचं आहे. स्वकीयांशी सुद्धा महाराजांना काही वेळेला वैर पत्करावं लागलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की 1659 साली अफजल खान तरी मोठ्या फौजेनिशी इकडं आला आणि तो फक्त आला नाही, फक्त युद्ध करण्यासाठी आला नाही, तर आपली धार्मिक श्रद्धास्थानं सुद्धा नष्ट करण्याच्या उद्देशानं तो इकडं आला. तुळजाभवानीचं मंदिर फोडलं, पंढरपूर लुटलं, अशा सगळ्या तीर्थक्षेत्राने धक्के लावत तो इथं आला. दुर्दैवानं त्याही वेळी शिवरायांचे अनेक सरदार, अनेक मराठा सरदार आपल्या वतन जाईल या भीतीनं अफजल खानाला शरण गेलेले आहेत आणि शिवरायांना इथं एकाकीपणानं त्यांच्याशी झुंज द्यावी लागलेली आहे. अफजल खानाचा वध वगैरे आपण अनेक वेळा इतिहासात वाचत असतो, आपल्याला माहिती आहे. ही काय कहाणी मी सांगत बसणार नाही आहे, पण हा 1659चा जो अत्यंत कठीण प्रसंग होता तोही शिवरायांनी मोठ्या कल्पकतेनं पूर्ण केला. त्यानंतर पन्हाळगडचा वेढा झाला 1660 साली. जवळजवळ 2.5-3 महिने हा वेढा आणि जवळजवळ संपूर्ण किल्ल्यातलं अन्नधान्य संपत आलेलं असताना सुद्धा अत्यंत धैर्याने महाराजांना सर्वांना एकत्र ठेवून त्या किल्ल्याला लढवण्याचं काम जे केलेलं आहे ते इतिहासात अत्यंत अतुल्य असं काम आहे. आणि पन्हाळगडातून त्यांनी सुटका करून घेतली. त्यानंतर काही संकटाची मालिका संपली असं नाही आहे.
शाहिस्तेखान, औरंगजेबाचा मामा शाहिस्तेखान प्रचंड फौज घेऊन इकडे आला. त्यानं पुण्याच्या लाल महालातच मुक्काम टाकला, महाराजांच्या वाड्यातच त्यानं मुक्काम टाकला. त्याचंही पारिपत्य 1663 साली महाराजांनी करून दाखवलं. त्यानंतर महाराजांना वाटलं की आपल्या स्वराज्यासाठी अधिक धन जमवणं आवश्यक आहे, आणि म्हणून गाफील असलेल्या औरंगजेबाच्याच राज्यातल्या 2 शहरांवर त्यांनी मोठी मोहीम काढली. आणि त्यावेळी त्यांनी 1664ला महत्त्वाचं म्हणजे सुरतेची लूट केली. आणि ही लूट केली, आणि ती स्वतःच्या स्वार्थासाठी नाही, राज्य बळकट करण्यासाठी ही लूट केली. हे फार महत्त्वाचं आहे. त्यानंतर 65 साली मिर्झा राजा जयसिंग, जवळजवळ महाराजांना 23 किल्ले परत द्यावे लागली, बराचसा प्रांत परत द्यावा लागला. पुन्हा ती जिंकून घेण्याच्या उद्देशानंच त्यांनी ते परत केले, आणि त्यांनी त्यातून सुद्धा मार्ग काढलेला आहे. आपण पाहतो, आग्र्याची भेट झाली 66 साली. त्यानंतर गोमंतकाच्या 2 स्वाऱ्या झाल्या. वास्तविक गोव्याच्या पोर्तुगीजांना हकलून काढण्यासाठी महाराजांची पहिली मोहीम झाली ती 1668 साली झाली, आणि ती परिपूर्ण झाली नाही, म्हणून पुन्हा 69 साली पुन्हा एकदा मोहीम काढावी लागली. आणि या सगळ्या ह्याच्यातून महाराजांनी पाहिलं की हा संपूर्ण देश हा आपला आहे. त्यांनी असं नाही पाहिलं की हे महाराष्ट्राच्या बाहेर. आता महाराष्ट्र ही संकल्पनाच त्यावेळी नव्हती, त्यामुळे हे आपल्या कक्षेच्या बाहेर आहे असं नाही आहे. त्यावेळचा भारत पाहिला तर छोटी छोटी राज्य सगळीकडे पसरलेली होती, आणि छोटे राज्य स्वतःच्या छोट्या राज्याच्या स्वार्थानं लडबडलेले होते. महाराजांनी यातून बाहेर जाऊन या राष्ट्रवादाचं स्वप्न पाहिलंय, हे फार महत्त्वाचं आहे. आणि 1675 साली जे फोंड्याला आदिलशहाच्या सैन्याशी युद्ध झालं ते तर इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे. त्यामुळे पूर्व काल जरी आजच्यासारखा आपल्याला दिसत असला तरी सुद्धा शिवाजी राजांनी त्यातून कसे मार्ग काढले हे आजच्या आपल्या जनतेला अत्यंत मार्गदर्शक अशा पद्धतीचं आहे असं मला वाटतं. मित्रहो, इथं शालेय मुलं बरीचशी बसलेली आहेत. अगदी 9-10 वर्षाचे असताना सुद्धा शिवरायांच्या मनामध्ये परकीय जोखडा इथे हे झुगारून देण्याचं जे काय विचार आहे तो त्यांच्या 9व्या-10व्या वर्षी आला, आणि 16-17व्या वर्षी त्यांनी रोहिडेश्वरावर शपथ घेतली. आपण पण आता साधारणपण त्या वयाचे झालेले आहोत. आपल्या मनामध्ये कोणते विचार येतात, देशासाठी राष्ट्रासाठी आपण काय करतो आहोत, या पद्धतीचा आत्मपरीक्षणाचा भाग या दिवशी आपण केला पाहिजे असं मला विद्यार्थ्यांना प्रामुख्यानं सांगायचं आहे. आणि मी तर असं म्हणेन की जसं महाराजांनी अनेक नररत्न निर्माण केली, आपल्यासुद्धा देशामध्ये पराक्रमी माणसांचा तुटवडा नाही आहे, पण पराक्रमी माणसांचा आदर्श घेऊन पुढे जाणाऱ्या जनतेला याची जाणीव झाली पाहिजे. हे फार महत्त्वाचं आहे. शिवरायांनी पहा तानाजी मालुसरे, येसाजी कंक, मल्हारी मेहतर, प्रतापराव गुजर, जीवा महाले, नेताजी पालकर, बाजीप्रभू देशपांड्यांसारखे कितीतरी वीर उभे केले, आणि या वीरांनीच खरं तर या सगळ्या राज्याला फार मोठा आधार दिलेला आहे. आणि शिवरायांच्या मार्गदर्शनाखाली या वीरांनी आपलं हे हिंदवी स्वराज्य टिकवलेलं आहे. शिवरायांना लोकोत्तर राजा का म्हणतात असा मला बऱ्याच वेळा प्रश्न पडायचा. लोकोत्तर म्हणजे काय, की ठीक आहे व्यक्ती म्हणून जे काय आयुष्य होतं शिवरायांचं, फक्त ते 1630 ते 1600 साधारणपणे 80 हा कालखंड पाहिला तर 50 वर्षाचा हा कालखंड आहे. या 50 वर्षाच्या कालखंडात शिवरायांनी काय काय नाही केलं, प्रचंड गोष्टी केलेल्या आहेत. सर्वसामान्यांची आणि रयत आणि सर्वसामान्यांच्या ध्येयासाठी किंवा हितासाठी त्यांनी यातली सगळी वर्ष आपली दिलेली आहेत. राज्यकारभार जरी एखादी असला तरी आपला निर्णय चुकू नये म्हणून अष्टप्रधानाची परंपरा त्यांनी घालून दिलेली आहे. परभाषेच्या आक्रमणाने त्रस्त झालेल्या जनतेवर सुद्धा राज्य व्यवहार कोश निर्माण केला, आणि हा राज्य व्यवहार कोश नंतर संपूर्ण व्यवहारामध्ये रूढ करून दाखवला. मगाशी मी म्हणालो की 350 किल्ले जिंकले, बांधले, पुन्हा दुरुस्त केले. दुष्काळी परिस्थितीत सतत लोकांना काम मिळावं म्हणून सातत्याने त्यांनी या दुष्काळी कामाच्या योजना सुरू ठेवल्या, आणि या योजना म्हणजे किल्ल्यांच्या बांधकामाची, तलावाचं खोदणी केली. आत्ताच आपण एक पुस्तक प्रकाशित इथं केलं की पाणी ही व्यवस्था किती महत्त्वाची आहे हे महाराजांच्या त्याही वेळी लक्षात आलेलं होतं. मी आत्ताच पुस्तक चालत होतो, सिंहगडावरचं देवटाकं जर तुम्ही पाहिलं तर त्या देवटाकावरचं इतकं गोड पाणी हे कसं निसर्गानं निर्माण केलं आहे आणि महाराजांनी ते कसं शोधून काढलं आहे, हे खरंच एखाद्या दैवी पुरुषालाच हे शक्य आहे असं आपल्याला वाटायला लागतं. आपल्यापेक्षा 10 पट बलाढ्य शत्रूला आव्हान देण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये होतं, आणि हे जे सामर्थ्य होतं
त्यांच्या सगळ्या रयतेच्या साथीनं त्यांनी ते उभं केलेलं होतं आणि डोंगरदऱ्यांचा भूप्रदेशाचा त्यांनी युद्धासाठी सुंदर उपयोग केला. आज वर्तमान राजकारणासाठी राजांच्या नावाचा अनेक ठिकाणी वापर होतोय, इतिहासाची मोडतोड होते. पण मित्र, मी एक सांगतो, इतिहास हा इतिहास असतो, होऊन गेलेल्या गोष्टी असतात, तो नव्याने मांडता येत नाही. माझ्या राजकारणाच्या सोयीसाठी मी नव्याने इतिहास मांडतो असं जर कोणी म्हणत असेल तर ते चुकीचं आहे. आणि इतिहासाला दोन गोष्टींची फार मोठी गरज असते, ते म्हणजे अस्सल कागदपत्र, अस्सल पुरावे, मग ताम्रपट असतील, शिलालेख असतील आणि त्यातूनही काही बखरीमध्ये असलेले उल्लेख असतील. ह्या अस्सल पुराव्यानंच इतिहास सिद्ध होतो. फक्त मला असं वाटतं म्हणून मी असं करणार आहे आणि असं चित्र महाराजांचं रंगवणार आहे, असा इतिहास लिहिता येत नाही. हे नंतरच्या सर्व लोकांनी लक्षात ठेवावं. आणि प्रामुख्यानं मी असं म्हणेन की हा इतिहास आपण अत्यंत संवेदनशील पद्धतीनं जाणून घेणं हे फार महत्त्वाचं आहे. मित्र, महाराष्ट्र राज्य 1960 साली निर्माण झालं आणि त्यानंतर शिवशाहीच्या इतिहासावर बरीच संशोधनं सुरू झाली. निनाद बेडेकर, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, इतिहासाचार्य V.K. राजवाडे, रियासतकार सरदेसाई यासारख्या अनेक अभ्यासकांनी इतिहासामध्ये खूप मोठं संशोधन केलं, अस्सल कागदपत्र पुढं आणली आणि या अस्सल कागदपत्रांच्या आधारे शिवाजी राजांचं व्यक्तिमत्व आणि शिवाजी राजांची कार्यकीर्द वर्तमान समाजासमोर ठेवण्याचा प्रचंड प्रयत्न केला. आणि साधारणपणे 2700 पृष्ठांचा 5 खंडांचा, ज्याला एक तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशींची प्रस्तावना आहे, असा मोठा असा हा प्रकल्प महाराष्ट्र सरकारनं पूर्ण करून आपल्या अवलोकनार्थ, आपल्या अभ्यासासाठी एक संदर्भ ग्रंथ म्हणून आपल्यासमोर ठेवलेला आहे. मला वाटतं मित्र की आपण इतिहास फक्त एक विषय म्हणून शिकतो शाळेमध्ये, तोही आज फार उपेक्षित आहे. इतिहासाकडे पाहण्याची दृष्टी काही आपली फार उत्साही आणि आपल्याला काय इतिहासापासून फार चांगलं काही मिळणार आहे अशा उत्साहानं आपण त्याच्याकडे पाहत नाही. केवळ आपल्या वाट्याला आलेला एक विषय म्हणून एक कंटाळवाण्या सुरात इतिहास शिकण्याची आपल्याकडे पद्धत आहे. मित्र, इतिहास फक्त शिकायचा नसतो, इतिहास आपण एक विषय म्हणून शिकतो, पण इतिहासापासून आपण काही शिकत नाही, हे फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून इतिहासापासून शिकण्यासारखं जर काय असेल तर ते शिवरायांचं चरित्र आहे. आणि ह्या शिवरायांच्या संपूर्ण भारताच्या इतिहासावर, अगदी मी मगाशी ज्याचं कदंब राजांपासून ज्यांचा उल्लेख केला, त्या इतिहासामध्ये दैदिप्यमान काल जो म्हणतात, राष्ट्रवादाचा दैदिप्यमान काल हा शिवशाहीचा आहे आणि त्याच्याचकडे आपलं लक्ष जास्त वेधलं जातं आणि त्याचेच अभ्यासक हे जास्त झालेले. लक्षात घ्या, शिवाजी राजे हे काय परंपरेनं राजे झालेले नाही आहेत. खरं वास्तविक शिवाजी राजांचे वडील हे आदिलशाहच्या पदरी सरदार होते असं मी मगाशीच म्हणालो. त्यामुळं शिवाजी राजे हे काही राजे नव्हते. पुण्याची जहागीर पाहण्यासाठी शहाजी राजांना, त्यांना आणि मातोश्री जिजाऊंना इकडे पुण्याला पाठवलं आणि त्या जहागिरीमध्ये तिथं पुण्यात त्यांचं शिवाजी राजांचं बालपण गेलेलं आहे. त्यावेळी ते राजे नव्हते. लक्षात घ्या, शिवाजी राजांचं राजेपण हे त्यांनी स्वतः मिळवलेलं आहे, हे फार महत्त्वाचं आहे. शिवाजी राजांचे पुत्र छत्रपती संभाजी राजे हे राजपुत्र असतील, पण शिवाजी राजे मात्र राजपुत्र नव्हते. ते एक सामान्य अशा पद्धतीचे जहागीरदार होते. ती जहागिरी बघण्यासाठी इथं आलेले होते. पण त्यांनी आपल्या स्वकर्तृत्वानं 1674च्या जून महिन्यामध्ये स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला. आणि तो केवळ त्यांनी स्वतःसाठी नाही, त्यांच्या सगळ्या कारभाऱ्यांनी, त्यांच्या सगळ्या अष्टप्रधानांनी त्यांना फार मोठं भरीला घातलं आणि सांगितलं की राजे, तुम्ही आता राज्याभिषेक हा करून घेतलाच पाहिजे. त्यापूर्वी महाराष्ट्राच्या भूमीवर सुमारे 600-650 वर्ष कुणाचाही राज्याभिषेक झालेला नव्हता. जवळजवळ 600-650 वर्ष फक्त संस्थानिक होते, ठिकठिकाणचे छोटी छोटी राज्य होती, राजे होते, पण राज्याभिषेक असा करून जे राजे झालेले आहेत ते शिवराय हे आपल्या भरतभूमीवरचे, विशेषतः या दक्षिण भारतामधले हे पहिले राजे म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो. त्यामुळे ते परंपरांनी झालेले राजे नव्हे, तर स्वकर्तृत्वानं राज्य निर्माण करणं हे फार महत्त्वाचं आहे. याच्यातून आपण काय धडा घ्यायचा की आपण काय प्रत्येकजण राजा होणार आहोत का? नाही,
पण स्वकर्तृत्व हा शब्द त्यातला घेऊन आपण प्रत्येकानं पुढे जायचंय. मला सुद्धा काहीतरी स्वतंत्रपणे करायचं आहे. माझ्या पूर्वजांचं मार्गदर्शन आहेच, नाही असं नाही, पण मला काहीतरी स्वतंत्र करून दाखवायचंय. ही जिद्द, हा संदेश आपण तरुण मंडळींनी, विद्यार्थ्यांनी यातून घेऊ शकतो. ते फक्त पूर्वजांनी निर्माण केलेल्या राज्यावर बसणारे असंख्य हजारो राजे आपल्याकडे होऊन गेलेले आहेत, पण इतिहासामध्ये आपण फार मोठं त्यांचं काही नाव घेतोच असं नाही आहे. पण शिवरायांचं मात्र आपण नाव घेतो. मोंगलांच्या टोळधाडीत शेतीची जी नुकसानं झालेली आहेत, त्यातमध्ये मी मगाशी म्हणालो त्याप्रमाणे एकाही शेतकऱ्यानं आपल्या राजांकडे तक्रार केलेली नाही. ते आपल्या आयुष्याला आलेलं भागधेय आहे आणि त्यातूनच आपण मार्ग काढायचा आहे, हे त्यांनी मान्य करून ते पुढे गेलेले आहेत. शिवरायांची प्रखर जी राष्ट्रवृत्ती होती, अखंड भारताचं स्वप्न जे त्यांनी पाहिलेलं होतं, त्या अखंड भारताच्या स्वप्नासाठी म्हणून शिवरायांनी कुठल्या इथे श्रीमंत योगी झाले ते त्याचसाठी की हे अखंड भारताचं स्वप्न पूर्ण होईपर्यंत त्यांच्या जीवाला स्वस्थता नव्हती. दुर्दैवानं शिवरायांना तसे फक्त आयुष्याची 50च वर्ष मिळाली. जर त्यांना आणखी काही वर्षांचा कालखंड मिळाला असता तर शिवरायांनी एक वेगळ्या पद्धतीचा भारत आपल्यासमोर आपल्या हातात दिला असता. हे फार महत्त्वाचं आहे. आणि शिवरायांचं प्रमुख असं वैशिष्ट्य काय? राजे आले, राजांनी संपत्ती निर्माण केली, त्याचा उपभोग घेतला, निघून गेले, एवढंच नाही आहे. राज्याला नैतिकतेचं अधिष्ठान देण्याचं काम शिवरायांनी केलेलं आहे. आपल्या राष्ट्राला राष्ट्रीय चारित्र्य देण्याचं काम शिवरायांनी केलेलं आहे. आज फक्त महाराष्ट्रात आणि गोव्यातच नव्हे तर कुठेही, अगदी भारताच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात तुम्ही गेलात तरी शिवाजीराजांचा उल्लेख हा राष्ट्रीय चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्व म्हणूनच केला जातो, हेही आपल्याला माहिती आहे. त्यामुळे आज जे समीकरण झालेलं आहे, राज्यकर्ते आणि चारित्र्य संपन्नता यामध्ये जो व्यस्तता आलेली आहे, ती व्यस्तता राजांनी त्याच वेळी आपल्या जगण्यातून आदर्शवत आपल्यासमोर ठेवलेली आहे की राज्यकर्ते आणि या देशाचं जे हितकर्ते आहेत त्यांनी राष्ट्रीय चारित्र्य संपन्नता ही सांभाळलीच पाहिजे. हा एक दंडक त्यांनी घालून दिलेला आहे. आणि त्याचप्रमाणे त्यांनी अनेक व्यवस्था, आता मगाशी पाण्याचा उल्लेख झाला, सैन्याला पगार त्यांनी द्यायला सुरुवात केली. आणि या पद्धतीनं त्या सगळ्याच ह्याच्यामध्ये शिवरायांनी जो काही आपल्यासमोर आदर्श ठेवलेला आहे, तो आदर्श आपण घेऊन पुढे जाणं हे फार महत्त्वाचं आहे. मित्रहो, मी एवढंच म्हणेन की आपल्या प्रत्येक वयोगटातल्या व्यक्तीला शिवराय आपल्याला काही ना काही प्रेरणा देत आहेत. ती प्रेरणा फार महत्त्वाची आहे. आणि शिवरायांचा अवतार होऊन गेला म्हणून शिवरायांचा विचार संपला असं नाही, तो तसाच आहे. आपल्या भारताचं स्वातंत्र्य युद्ध जे लढलं गेलं, टिळक, आगरकर वगैरे जे लढले किंवा स्वातंत्र्यासाठी ज्यांनी चळवळी केल्या, त्यांची प्रेरणा शिवाजी महाराजांचं जीवन हेच होतं. आजही आपण जे काही करतो आहोत त्याची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडूनच आपण घेतो. अगदी काल परवाची जरी श्रीलंकेमधली मॅच आपण जिंकली असली तरी तिथल्या कॅप्टननं सांगितलं की हर हर महादेव, कारण आपण शिवरात्री दिवशी ती मॅच जिंकलेली आहे म्हणून तो हर हर महादेव म्हणाला. हे हर हर महादेवची प्रेरणा शिवरायांनीच दिलेली आहे. त्यामुळं असं समजायचं काही कारण नाही की शिवरायांचा लौकिक अवतार संपला म्हणून आपण आता शिवराय विस्मृतीत गेले, असं नाही. तर शिवराय चिरंतन काळपर्यंत आपल्याला प्रेरणा देत राहणार आहेत आणि ती प्रेरणा घेऊन पुढे जाण्याचं सामर्थ्य आपल्या सर्वांच्यामध्ये निर्माण व्हावं, एवढी मी सदिच्छा व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमासाठी माझे काही थोडे मोडके तोडके विचार आपल्यासमोर मांडण्याची संधी आपल्या सर्व आयोजकांनी मला दिली, याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि मी इथे थांबतो. धन्यवाद. शब्द बराबर धन नहीं, शब्द न जाने मोल, हीरा तो लाखों मिले, शब्द न जाने तोल. याचा अनुभव सरांच्या या विचारातून आपण नक्कीच घेतलेला आहे. विनंती आहे प्रमुख पाहुणे आदरणीय मंत्री महोदय सुदीन ढवळीकर यांना की त्यांनी आपले विचार मांडावेत.
नमस्कार. श्री गणरायाला विनम्र वंदन करतो. छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन करतो. तुम्हाला सगळ्यांना नमस्कार करतो. आणि आजच्या या पवित्र दिवशी आम्ही सगळे फर्मागुडी ह्या वाठारात जमलेलो आहोत. आणि ज्यांनी हिंदवी राज्याची स्थापना केली ते निश्चयाचा महामेरू, बहुतजनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धातू, श्रीमंत योगी, यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतिवंत, जाणता राजा. अगदी कोवळ्या वयात मुठभर लोकांना घेऊन हे सगळं हिंदवी राज्य स्थापन करण्याचा छत्रपतींना प्रयत्न केला. आणि अशा ह्या दिवशी आज त्यांची जयंती सबंध जगामध्ये साजरी होत आहे. आज या व्यासपीठावर माझ्याबरोबर आमचे मुख्यमंत्री इथे येणार होते, पण काही कारणास्तव ते भारताबाहेर असल्याकारणानं इथे येऊ शकले नसल्याबद्दल दिलगिरी पण मीच व्यक्त करतो. आणि अशा या सुंदर अशा कार्यक्रमाला उपस्थित असलेले माझ्याबरोबर आमचे कवळ्याचे जिल्हा पंचायत सदस्य गणपत नाईक, आमचे बांदोड्याचे सरपंच सुखानंद कुरपासकर, उपसरपंच चित्रा फडते, आमचे फोंड्याचे म्युन्सिपाल्टीचे अध्यक्ष वीरेंद्र ढवळीकर, फोंडा एज्युकेशन सोसायटी आणि फोंड्याचे नगरपालिकेचे सदस्य रितेश नाईक, माजी सरपंच या भागाचे पंचसदस्य रामचंद नाईक, इथं उपस्थित असलेले सरकारीच्या माध्यमातून श्रीयुत बांदेकर, व्यासपीठावर बसलेले इतर मान्यवर, माझ्यासमोर बसलेले आजी माजी जिल्हा पंचायत सदस्य, सरपंच, आजी माजी सरपंच, पंच, सरकारी अधिकारी वर्ग, मित्रपरिवार, शिक्षक, इतिहासकार आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेली आमच्या शाळेतील मुलं, पत्रकार आणि मीडिया, हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना छत्रपती शिवाजी महाराजांना किती प्रयास पडले आणि त्यांनी कसं मावळ्यांना घेऊन काम केलं हे काही मी तुम्हाला सांगायची गरज नाही. प्राध्यापक कुलकर्णीनं सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि हे पण त्यांनी सांगितलं की आपण फक्त चांगलं काम करण्यासाठी निश्चय केला पाहिजे, ज्याला आम्ही डिटर्मिनेशन म्हणतो. आणि तो निश्चय जर आम्ही घेऊन पुढे गेलो तर नक्कीच आम्ही पाठीमागनं पडणार नाही. हे स्वराज्य हिंदवी स्वराज्य स्थापन करताना त्यांनी भारतीय संस्कृती आणि देव धर्म हे पण पुढे नेण्याचा प्रयत्न केला. समर्थ रामदास स्वामींची शिकवण घेऊन त्या मनाच्या श्लोकमध्ये काही संदर्भ
समर्थ रामदास स्वामींनी दिले, त्याप्रमाणे कार्य करण्याची जबाबदारी घेऊन त्यांनी कार्यक्रम पुढे नेण्याचा प्रयत्न केला आणि त्याचसाठी अगदी कमी कारकिर्दीत त्यांनी आपलं वेगळं नाव प्रस्थापित केलं. जसं कुलकर्णीने म्हटलं, फक्त राज्याभिषेक झाल्यानंतर 1674 साली त्यांचा राज्याभिषेक झाला आणि 6 वर्षात त्यांचं निधन झालं. पण ह्या 6 वर्षात त्यांनी जो संबंध प्रांत पुढे नेण्याचा प्रयत्न केला, तो इतर कुणालाही जे जमलं नाही ते त्यांनी करून दाखवलं. मी तर म्हणेन त्यांना आमच्यासारखी जर 25 वर्ष मिळाली असती तर त्यांनी सगळं भारत प्रकाशमय केलं असतं. पण शेवट आहे देवाजीच्या मना तिथं कोणाचे चालेना, हा संभ्रम ठेवून आम्ही काम करणं प्राप्त आहे. आजसुद्धा या गोष्टी शक्य आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी ज्यांनी आज जे काम चालू केलं आहे त्याला जर आम्ही समर्पितपणे सगळ्यांनी त्यांच्या पाठीमागं उभे राहिलो तर नक्कीच हे काम ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतील, ह्याबद्दल कुणाच्याही मनात शंका नसणार. आज खूप गोष्टी इथं नमूद कराव्या अशा मला वाटतात आणि त्यातूनच आज जो हा किल्ला इथं झालेला आहे, खरंच मनापासून त्यावेळी 1974 साली हा किल्ल्याची स्थापना करण्याचा प्रयत्न झाला आणि हे सगळं आज लोकमतमध्ये पण प्रसिद्ध झालं आहे. परवाच मी सगळं हे काढलं होतं, कारण ज्यावेळी मला कळलं की कुठंतरी चांगल्या गोष्टी पुढं येण्यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजे आणि त्यातूनच हे करताना मला आज खूप आनंद होतो आहे की 1974 साली मगो पक्षाची सत्ता होती आणि आमच्या ताई शशिकलाताई आमच्या मुख्यमंत्री होत्या आणि विधानसभेमध्ये 1974 साली ज्यावेळी हा प्रश्न 24 एप्रिल रोजी जो ठराव आला आणि न भूतो न भविष्यती हा ठराव, त्यावेळी आमचे जे मडगावचे आमदार युगो पक्षाचे होते, मगो पक्षाचे नव्हे युगो पक्षाचे होते, ते श्रीयुत बाबू नाईक यांनी हा ठराव मांडला आणि ह्या ठरावाला अनुमोदन देताना प्रत्येकाने वेगवेगळ्या प्रकारे भाषणं केली आणि भाषणं अशी झाली की त्यात एक रमाकांत खलप होते, त्यांनी विषय मांडला की त्याच्याबरोबर काहीतरी वेगळं इथं स्थापन व्हावं आणि त्यांचा प्रश्न होता तो काय फर्मागुडीवरच व्हावा असं नव्हे तर तो गोव्यात चांगल्या स्थळी व्हावा. आणि त्यानंतर खरं भाषण झालं ते ताईंचं भाषण झालं आणि त्याच्या आधी आमचे खुद्द इथले आमदार रोहिदास सर यांचं पण भाषण या विषयावरती झालं. त्यांनी पण त्याच वेळी म्हटलं की हा चांगला जो प्रयत्न आहे तो पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करूया म्हणून. आणि त्याच वेळी जवळजवळ मला वाटतं 344 वर्ष आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांना झाली होती आणि अशा दिवशी सगळ्यांनी एक ठराव मंजूर केला की कुठल्याही परिस्थितीत हा जो इथला पुतळा आहे तो फर्मागुडीमध्ये व्हावा आणि ताईची इच्छा होती की तो फर्मागुडीमध्ये व्हावा आणि त्याप्रमाणे तो ठराव मंजूर झाला आणि कामाला सुरुवात झाली. पण काम सुरू असताना आणीबाणी झाली. 75 साली जवळजवळ 21 महिने आणीबाणी झाल्यामुळे सगळं काम पुढं जाण्यासाठी थोडा वेळ लागला. पण 1977 साली जेव्हा आणीबाणी उठली त्यावेळी मनापासून
सगळ्यांना आनंद झाला. कारण प्रत्येक सरकाराचं स्वप्न असतं आणि त्या सरकाराच्या स्वप्नात जर कार्यतत्परता मिळाली तरच ते स्वप्न साकार होऊ शकतं. परत आमच्या मुख्यमंत्री शशिकलाताई काकोडकर झाल्या आणि त्यांनी हा जो फोर्ट आहे, किल्ला आहे, तो तयार केला. आणि योगायोग बघा, त्यावेळी लोकसभेची निवडणूक झाली होती, आणीबाणी उठली होती आणि मोरारजी देसाई सरकार आलं होतं आणि त्यात भारतीय जनता पक्षाचे त्यावेळेचे खासदार अटल बिहारी वाजपेयी, त्यानंतर जे पंतप्रधान होते ते विदेश मंत्री होते. त्यांना इथं आणून ह्या कार्यक्रमाचं उद्घाटन 1 जून 1977 साली असेंब्लीचं हे झाल्यानंतर ताईनं इथं त्यांना आणून उद्घाटन केलं. म्हणजे हा योगायोग कसा बघा. आजसुद्धा मी मगो पक्षाचा आमदार या मतदारसंघामध्ये आहे आणि मला अभिमान आहे. मी 2016, 17, 18 साली प्रयत्न केला आणि कुठल्याही परिस्थितीत हा किल्ला रिनोव्हेट व्हायला पाहिजे, वेगवेगळ्या गोष्टी मुलांना कळायला पाहिजे, म्युझियम तयार व्हायला पाहिजे. या गोष्टीतून त्यावेळी माननीय मुख्यमंत्री आमचे मनोहर पर्रीकर यांच्याकडे हा विषय मांडला आणि त्यांनी त्यावेळी GSIDCमधून पब्लिक वर्क्स डिपार्टमेंटमध्ये आर्किटेक्ट साधले, नॉमिनेट केले. आता हे सगळं काम करताना साधारण 2019 नंतर 2018 नंतर आम्ही इथं तो सगळा हे मांडला आणि आज मला अभिमानानं सांगतो, माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आणि टुरिझम मिनिस्टर रोहन खवटे यांच्या माध्यमातून हा सगळा जो प्रोजेक्ट आहे तो नवीन आर्किटेक्ट घेऊन आम्ही गव्हर्नमेंट ऑफ इंडिया टुरिझम डिपार्टमेंटकडं पाठवला आणि त्यातून सगळा फेरफार करून आज जवळजवळ 127 कोटीचा प्रोजेक्ट अप्रूव्ह होऊन त्याचं काम चालू आहे. आणि हे सुद्धा काम जवळजवळ 2 वर्षात, म्हणजे साधारण आमच्या CPWD मॅन्युअलप्रमाणे 540 दिवस लागतात. या 540 दिवसात ते पूर्ण करायचा आमचा प्रयत्न आहे. पुढच्या वर्षी परत 50 वर्ष होतात. तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर कळेल. 1977 आणि 2027 परत 50 वर्ष पूर्ण होतात. आणि अशा या 2027 साली आपण हा प्रोजेक्ट लोकार्पण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. मुख्यमंत्री प्रमोद सावंत, टुरिझम मिनिस्टर आमचे रोहन खवटे आणि आमचे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी जर इथं आले तर आम्हाला त्याचा आनंद होईल. मला तरी वाटतं ही गोष्ट पूर्ण करण्यासाठी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न करावा. आणि 2-3 विषय आहे. एक आहे इथला आमचा पार्किंग जो जागा आहे तो जवळजवळ 50,000 स्क्वेअर मीटर, 40 ते 50,000 स्क्वेअर मीटर देवालयाच्या पाशी आहे. तो पूर्ण झाल्यानंतर एक योजना कार्यान्वित करण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करणार आहोत. जो सिद्धनाथ पर्वत, मर्दनगड आणि आमची फर्मागुडी या केबल जो हे आहे तो घालण्याचा आमचा प्रयत्न असेल. कारण ह्या तिन्ही भागांना जर केबलनं जॉईन केलं तर मला वाटतं फोंड्यातील सौंदर्य टुरिस्ट लोकांना नक्कीच दिसेल. आमची जी चांगली देवस्थानं आहेत त्यांचं दर्शन, फोंडा गावाचं दर्शन, हे सगळं दर्शन आम्हाला वरून साधारण 150 मीटरवरून आम्हाला ते दिसू शकेल. त्याचा पण योजना कार्यान्वित करण्यासाठी आम्हीचा प्रयत्न आहे, तो पण पूर्ण करू. आज मला ह्याविषयी बोलताना मुद्दाम आठवण होते की छत्रपती शिवाजी महाराजांनं ध्येय आणि धोरण ठेवून जे काम केलं तसंच काम आम्ही जर पुढं चालू ठेवलं तर नक्कीच आम्हाला जे स्वराज्याची स्थापना आम्हाला वेळोवेळी
करायची अशी वाटते ती पूर्ण होईल असं मला वाटतं. आज ह्यातून आम्ही प्रयत्न करूया असं मी नमूद करतो आणि ह्या दिवसाच्या तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा व्यक्त करून माझे हे 2 शब्द आवडता घेतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद सर. आपण सांगितलेल्या पुढील योजना आणि सगळे प्रकल्प हे यशस्वी होतील अशा प्रकारची प्रार्थना आम्ही गणरायचरणी करूया आणि येणाऱ्या प्रत्येक वर्षी एक प्रकल्पाचं उद्घाटन होऊन हे संपूर्ण परिसर जो आहे तो परिसर एक वेगळ्याच वातावरणाचं आपल्याला ग्वाही देईल. रसिक श्रोते हो, शिवप्रेमी हो, शौर्य, धैर्य आणि कर्तृत्वाची तळपून गेली मूर्ती, युगायुगाना देऊन साऱ्या पराक्रमाची स्फूर्ती, स्मरण करिता उन्नत होतो सह्याद्रीचा माथा, नव्या पिढीला सांगत राहू शिवरायाची गाथा, शिवरायाची गाथा. विनंती आहे सहसंचालक माहिती आणि प्रसिद्धी खाते गोवा राज्य श्री पंकज मराठे यांना की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. माहिती आणि प्रसिद्धी खाते गोवा सरकार यांनी आयोजित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज सोहळ्यानिमित्त जो आजचा इथं कार्यक्रम झाला आणि या कार्यक्रम यशस्वी होणे हा योगायोग नसून त्या मागे ज्या लोकांनी आम्हाला मदत केली, सहकार्य केलं, त्या सर्वांचा आभार ह्या व्यासपीठावरून मांडणं हे संयुक्तिक ठरेल. सर्वप्रथम आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे या नात्याने लाभलेले गोवा राज्याचे वीजमंत्री सन्माननीय श्री सुदीन माधवराव ढवळीकर, तुम्ही इथं आलात, सगळ्यांना संबोधित केलं, उपकृत केलं, याबद्दल मी आपले इथे विशेष आभार मानू इच्छितो. यापुढे व्यासपीठावरील सर्व सन्मानित जे अतिथी आहेत त्यांनी आपला वेळात वेळ काढून इथं उपस्थिती लावली आणि ह्या कार्यक्रमाला एक वेगळी उंची गाठून दिली. त्याबद्दल मी व्यक्तीच्या सगळ्यांची नावं घेत नाही, पण सगळ्यांना तुम्ही इथं उपस्थित राहिलात त्याबद्दल मी इथे आपले आभार व्यक्त करू इच्छितो. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते या नात्याने लाभलेले प्राध्यापक श्री कृष्णाजी कुलकर्णी यांनी आपल्या एक सगळ्यांना शिवाजी महाराज जे छत्रपती शिवाजी महाराज होते त्याबद्दल सर्वांना माहीत करून दिलं. त्यांचं जे प्रेरणास्थान म्हणून आम्ही इथून 1% जरी घेऊन काहीतरी घेऊन गेलात तर ते फलित ठरेल आणि देशासाठी आणि प्रत्येक गावासाठी आपलं कार्य त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे ते सफल होईल असं मी आशा बाळगतो. म्हणून त्यांनी जे आपल्या जे वक्ते म्हणून आम्हाला उपस्थित झाले त्यांचे मी इथे विशेष आभार मानू इच्छितो. यापुढे इथे जे सगळे सहकारी वर्ग आहेत आणि इथे जी सरकारी जी कार्यालये आहेत, विशेषतः फॉरेस्ट डिपार्टमेंट असो, पोलीस, अग्निशमन दल, त्यानंतर डेप्युटी कलेक्टर, मामलतदार आणि जी पंचायत आहे त्या सर्वांचे मी इथं विशेष आभार मानू इच्छितो. त्यानंतर इथं उपस्थित सर्व छत्रपती शिवाजी महाराजांचे सगळे शिवभक्त म्हणू ते तुम्ही इथं उपस्थित राहिलात आणि ह्या कार्यक्रमाला एक वेगळी उंची गाठून दिल्याबद्दल मी सर्वांचे इथे आभार मानू इच्छितो. सगळ्यात शेवटी पण सगळ्यात ज्यांचे विशेष आभार जे पत्रकार, मीडिया, प्रेस जे इथे उपस्थित आहेत आणि ह्या कार्यक्रमाला ज्यांनी विशेष जी प्रसिद्धी दिली त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे इथे आभार मानू इच्छितो. ज्या लोकांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या आम्हाला इथं मदत केली, सहकार्य केलं आणि हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्या लोकांनी हातभार लावले त्या सर्वांचे पुन्हा एकदा मी इथे आभार मानू इच्छितो. जर चुकून कुणाचं तरी नाव यामध्ये घेण्याचं राहिलं असेल तर मला माफ करावे आणि असाच कार्यक्रम ह्याच्या पुढे पण आता सुरू राहील. संध्याकाळी नाटक होईल. तर सगळ्यांना पुन्हा एकदा आभार मानतो.
छत्रपती शिवाजी महाराज की, वंदे भारत माता की. आता मोनोलॉग कॉम्पिटिशन होईल. सर्व पत्रकार बंधू भगिनींना विनंती आहे की त्यांनी मागे हॉलमध्ये एकत्रित यावं. ज्या विद्यार्थ्यांनी अल्पोपहार घेतलेला नसेल त्यांनी तर आपला अल्पोपहार घ्यावा. काही क्षणातच